आंदोलनाला 24 तास आता झालेले आहेत। अशा वेळेला जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी आता सरकारच्या देखील हालचाली वाढल्या। या एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून ही उपसमिती नेमण्यात आलेली आहे। तर या उपसमितीची बैठक आता सुरू होते। ते सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर आपण पाहतो की सीएसएमटी स्थानकामध्ये सुद्धा आता मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत। मराठा आंदोलकांचा उत्साह जराही कमी झालेला नाही। जरांगे यांनी असं म्हटलंय की मराठा आरक्षण मध्ये या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीतच आता नेमकी परिस्थिती काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। तर आपले प्रतिनिधी या सगळ्याचा आढावा या ठिकाणी घेत आहेत। सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर जी बस अडकलेली अद्याप आपण पाहतो तर ॲम्ब्युलन्सला मात्र या ठिकाणी जागा करून दिली जात आहे। मोठी वाहतूक कोंडी असली तरी सुद्धा ॲम्ब्युलन्स आल्यानंतर दोन्ही बाजूने आंदोलक बाजूला होतात आणि ॲम्ब्युलन्सला मात्र या ठिकाणी रस्ता करून दिला जात आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। रात्रभर ते याच एकतर आझाद मैदानाच्या चिखलामध्ये किंवा सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरच बसून होते। मात्र त्यांचा उत्साह अद्याप थसूभरही कमी झालेला नाही। जरांगे पाटील तिथे उपोषण करतायत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे मराठा आंदोलक या ठिकाणी आले। या बऱ्याचशा लोकांसाठी मुंबई ही नवीन आहे, मुंबईतले रस्ते नवीन आहेत आणि त्यामुळे हे एकच स्थानक असं आहे की जे सगळ्यांनाच माहिती असतं। सीएसएमटी स्थानक सगळ्यात मोठं स्थानक आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोरची ही जागा। आता आपण या ठिकाणी पाहतो की मराठा आंदोलकांसाठी इथे घोषणाबाजी केली जाते, त्याचबरोबर काही सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत। गिरीश, आता काय नेमक्या सूचना या मराठा आंदोलकांना दिल्या जात आहेत? नक्कीच या सगळ्या मराठा आंदोलकांना सूचना दिल्या जात आहेत की त्यांनी आझाद मैदान जे त्यांना ठिकाण दिलेलं आहे आंदोलनासाठी त्या ठिकाणी जावं। मुंबईच्या रस्त्यावरती गर्दी करू नये। सध्या पाऊस देखील थांबलेला आहे, पावसानं उसंत घेतलेली आहे, त्यामुळे जो चिखल आहे तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे। मी सध्या मुंबईच्या सीएसएमटी परिसरात आहे। निखिला, या ठिकाणचं जर वातावरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि एक मराठा लाख मराठा ज्या घोषणा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहेत। ट्रेननं जत्तेचे जत्ते भरून हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते सध्या मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर पोहोचतात। इथे दृश्य आपण या ठिकाणी दाखवतोय कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर आहे। भगवा वादळ जे आहे ते मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये दाखल होत आहे आणि हलगीच्या तालावर हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आता एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत। जोपर्यंत ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर हे आंदोलन आता कशा पद्धतीनं आक्रमक होतं ते सुद्धा आपण पाहतोय। सगळे मराठा आंदोलक हजारोच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हजारोच्या संख्येने दाखल झालेले हे सगळे मराठा आंदोलक पाटील पाटील किंवा जो जयघोष आहे तो या ठिकाणी करतायत, घोषणा दिल्या जात आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत। जिथे जिथे कॅमेरा फिरतो तिथे हे सगळे आंदोलक जे आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचा जो रोष आहे, त्यांचा जो आक्रोश आहे तो सुद्धा या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी दिसतोय। सीएसएमटीचा सगळा परिसर आहे आणि या सगळ्यांना रोखण्याचे फार मोठं आव्हान जे आहे ते सुद्धा पोलिसांपुढे उभं टाकलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पोलिसांची सुद्धा पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आरपीएफची तुकडी या ठिकाणी तैनात आहे, त्यासोबतच जीआरपीची जी तुकडी आहे ती सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। मराठा आंदोलक आहेत या ठिकाणी त्यांचा एल्गार सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की पोलिसांनी मोठा बंदोबस्त या संपूर्ण सीएसएमटी परिसरामध्ये आता तैनात केलेला आहे आणि कुठल्याही समस्येशी लढण्यासाठी आम्ही तैनात आहोत असं सुद्धा यांनी स्पष्ट केलेलं आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, बरेचसे कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच आता नेमकी परिस्थिती काय असणार आहे पुढची हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, पोलिसांकडून या ठिकाणी शिट्या वाजवल्या जात आहेत आणि आंदोलकांनी मैदानात जावं असं सुद्धा म्हटलं जातं आहे। एकंदरीतच पोलिसांची भूमिका नेमकी आता काय असणार आहे आणि आंदोलक काय भूमिका घेत आहेत याकडे उभ्या महाराष्ट्राचं मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। निखिला, नक्कीच गिरीश, आणि आपण पाहतो की मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। कालपासून आंदोलक या सीएसएमटी स्थानकावर आहेत, आपण इथे पाहतोय आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाला जसं म्हटलं की 24 तास आता उलटलेले आहेत। अशा वेळेला हे जे तुमच्यासोबत आंदोलक आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय? तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरची देखील आपण ही गर्दी या ठिकाणी पाहतोय।
मराठा आंदोलकांचा उत्साह जराही या ठिकाणी कमी झालेला नाही। हे सगळे मराठा आंदोलक जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे मराठा बांधव या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना सीएसएमटी स्थानक आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामधले जे सगळे रोड आहेत ते असे पूर्ण या गर्दीने फुलून गेले, त्यामुळे इथे मोठी वाहतूक आज